हेलो एवरीवन, स्वागत है आप सभी का इस वीडियो में। आज हमारे साथ है अदिति माने सातारा से। VJTI कॉलेज में एडमिशन हो चुका है। MST सिटी में 95.88 परसेंटाइल लाने के बाद शॉर्ट में इंट्रोडक्शन चाहेंगे। अदिति, आपके बारे में थोड़ा सा बताइए। Hello everyone, my name is Aditi Mane. I am from Satara. I got 95.88 percentile and currently I am studying in VJTI college. ओके, VJTI कॉलेज में एडमिशन हो चुका है। फर्स्ट ईयर फर्स्ट सेमेस्टर कॉलेज भी स्टार्ट हो चुका है। अदिति ने कॉलेज जाना शुरू कर दिया है। एक सपना सा होता है पुणे के अंदर COAP, मुंबई के अंदर VJTI, SPIT जैसे कॉलेजेस में, और एक लड़की जब हो और इंजीनियरिंग में जाना चाहे तो उसके लिए तो बहुत डिफिकल्ट भी होता है। बट इस डिफिकल्ट जर्नी को पार करते हुए अदिति VJTI कॉलेज में एंटर कर चुकी है। बट ये जर्नी इतनी आसान नहीं रही है। 95.88 परसेंटाइल लाना और फिर VJTI कॉलेज में एडमिशन लेना, इस जर्नी को इस वीडियो में जानेंगे और देखेंगे कि किस तरह से कठिनाइयों का सामना करते हुए, अच्छी मेहनत करते हुए अदिति ने ये मुकाम हासिल किया। अदिति, बहुत बहुत कॉन्ग्रेचुलेशन, आपको ये मुकाम मिला, आपको ये एडमिशन मिला और आने वाले 4 साल के बाद मुझे पक्का यकीन है कि आप बहुत ही अच्छे लेवल पे जाओगी। लेकिन ये जर्नी के बारे में जानना चाहेंगे कि कैसे शुरुआत हुई। जब आप 11th-12th में थी तभी से CET की पढ़ाई कर रहे थे या 12th होने के बाद अलग से कर रहे थे? First of all, thank you, sir. Sir, I started in 12th only. Actually, I didn't know about CET very much. I started for JEE, but it was so hard. So I shifted my mind to MST CET. Yes. सो MST CET ला मी तुमचं चॅनल पहिले रेफर केलं युट्यूबला. मग तुमचे मी सगळे व्हिडिओज बघितले. मग तुमचे व्हिडिओज मला अंडरस्टँडिंग खूप होती. बाकी युट्यूबर्स प्रमाणे तुमचे व्हिडिओज मला एकदम कन्सेप्शुअल वाटले. म्हणजे एकदम सर्टिसाइज होते एकदम, की अंडरस्टँडिंग बेटर होती. नोट्स एकदम परफेक्ट होते. तुमचे नोट्स मी रेफर केलेले क्लास 11th आणि क्लास 12th. ऍक्च्युली सिलेबस दोन्ही स्टँडर्डचा होता. बरोबर आहे. CET मध्ये म्हणून मी पहिले 12thचा कम्प्लीट केला, बिकॉज 80% CETचा सिलेबस 12th वरच. बरोबर आहे. सो फोकस 12thला करा. 11thला पण मॅटर करतं, पण बेसिक्स करून जावा. जेवढे जेवढे इझी चॅप्टर आहेत मॅथ्समध्ये ट्रिग्नोमॅट्री खूप इम्पॉर्टंट आहे. जर तुम्ही ट्रिग्नोमॅट्री स्किप केला तर तुम्ही पुढे स्टार्टच करू नाही शकत 12thचं मॅथ्स. तुम्हाला सांगू इच्छितो, अदितीने ही जी तयारी केली होती ती आमच्या YouTube जे चॅनल आहे दिनेश सर लाईव्ह स्टडी, तिथून एकलव्य बॅच द्वारे केली होती. YouTubeचे आमचे लेक्चर्स पाहायची आणि त्या YouTube वरून शिकून हे 95.88 पर्सेंटाइल काढलेलं आहे. तर YouTubeवर शिकताना म्हणजे डिस्ट्रॅक्शन पण असतात. आपण एक व्हिडिओ पाहतो लेक्चर आणि त्यानंतर लगेच सजेशन मध्ये दुसरा एक एंटरटेनमेंटचा काहीतरी व्हिडिओ असेल, तर ते तुझ्यासोबत व्हायचं? नाही, ऍक्च्युली मी खूप फोकस्ड होती आणि मी फक्त स्टडी रिलेटेड चॅनल्सलाच म्हणजे सबस्क्राईब करायची. मी बाकी कोणत्या चॅनल्सला सबस्क्राईब नाही करायची, म्हणून मला नोटिफिकेशन नाही यायची. आणि पहिली गोष्ट, मी सगळ्या चॅनलचे नोटिफिकेशन ऑफ केलेले, कारण की मला काही वेब सिरीज बघायची आवड नाही, मूवी बघत नाही, गेम्स बघत नाही. तर म्हणून असं काही नव्हतं की डिस्ट्रॅक्शन होईल. थोडं घरी होतं की म्हणजे अभ्यास करताना कधी कधी डिस्ट्रॅक्शन होतं घरी. हा, पण एवढं काय प्रॉब्लेम नाही झालं, कारण की जेवढं तुम्ही जास्त फोकस राहाल स्टडी रिलेटेड, मग पुढे एक्झामच्या वेळेस तुम्हाला काहीही प्रॉब्लेम येणार. म्हणजे इथे तुम्हाला एक गोष्ट समजायला हवं की तुम्ही जे YouTube प्रोफाईल असतं त्या प्रोफाईल नवीन प्रोफाईल करू शकता अभ्यासासाठी, जिथे फक्त तुमचे जे एज्युकेशनल चॅनल जे तुम्ही फॉलो करतात त्यांनाच तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा आणि गरज असेल त्यांचंच नोटिफिकेशन ऑन ठेवा, नाहीतर ऑफ ठेवा. बरोबर आहे? बरोबर. मग तुम्ही जे डायव्हर्ट होतात, लेक्चर चालूच आहे मग नोटिफिकेशन आला की तुम्ही लगेच बाहेर पडलात एंटरटेनिंग मध्ये कुठे, ते होणार नाही. आता CETचा सिलेबस जो आहे, एवढे 25 चॅप्टर मॅथ्स मध्ये, फिजिक्स, केमिस्ट्री खूप म्हणजे जास्त आहे. मग तुला असं वाटलं की खूप सिलेबस आहे, कसं करू? नाही, ऍक्च्युली सिलेबस सफिशियंट होता एक्झाम प्रमाणे. कॉम्पिटिशन पण वाढलंय, म्हणून पेपरचा लेवल पण थोडा हार्ड आहे. मॅथ्स ह्या वर्षी थोडा हार्ड गेलाय, डिफिकल्ट गेलाय. म्हणून तुम्ही फक्त मॅथ्स करून जावा म्हणजे असं काय नाहीये, तुम्हाला सगळं करावंच लागणार. फिजिक्स आणि केमिस्ट्री मेन की आहे. बरोबर. तुम्हाला जर 90+ पर्सेंटाइल पाहिजेत CET मध्ये, तर फिजिक्स आणि केमिस्ट्री करूनच जावा. मॅथ्स करा, मॅथ्स तर मेनच आहे, बिकॉज ते 100 मार्क्स कंटेन करते. मॅथ्स पण
सीईटीच्या सेलवर डिपेंड आहे. कधी कधी पेपर इझी पण टाकू शकते, कधी कधी पेपर हार्ड पण टाकू शकते. आता माझ्या वेळेस मॅथ्स हार्ड होता, मग मी तर फिजिक्स पण केलेलं, केमिस्ट्री पण केलेलं. माझा फेवरेट सब्जेक्ट केमिस्ट्री होता. ते माझ्यासाठी खूप स्कोरिंग सब्जेक्ट होता, बिकॉज केमिस्ट्रीमध्येच मी 98% स्कोर केला मॅथ्स आणि फिजिक्स पैकी. तर म्हणजे तिथे जाऊन पेपरचा माइंडसेट कसं होईल ते आपण सांगू नाही शकत, म्हणून आपल्याला सगळंच करून जायला लागेल. जे 3 तास आहे त्यामध्ये 1.5 तास मॅथ्स साठी आहे आणि 1.5 तास फिजिक्स केमिस्ट्री. पेपर कम्प्लीट होतो त्यावेळेस की खूप अजून टाइम पाहिजे? फिजिक्स आणि केमिस्ट्रीसाठी इनफ टाइम आहे, एकदम आरामशीर. उलट माझा तर टाइम रिमेनिंग होतं. शेवटी मॅथ्स मध्ये एक टफ टाइम आहे, बिकॉज क्वेश्चन बघत बघतच ते टायमिंगची अशी स्पीड वाढते, म्हणून मॅथ्स तुम्हाला खूप स्पीडनी करायला लागेल, त्याला काही ऑप्शन पण नाही. शॉर्टकट वगैरे केले होते तुम्ही? हा, शॉर्टकट्स बेस्ट आहेत. तुमचे शॉर्टकट्स मी सगळे नोटबुक वर, तुमचे जे फॉर्म्युला बुक्स आहेत मॅथ्ससाठी ते मी सगळ्यात, मी रोज सकाळी 6 वाजता नाही तर 5 वाजता उठायची. माझी जी आहे ती घेतली होती. हो, तिन्ही पण सब्जेक्टचे होते माझ्याकडे. मी रोज सकाळी उठून फॉर्म्युला रिवाइज करायची. अच्छा, मोबाईल नाही घ्यायची, काय नाही, फक्त फॉर्म्युला रिवाइज फॉर्म्युला बुकने. हा, फॉर्म्युला बुक मध्ये तुमचे जे चॅनल मध्ये मी व्हिडिओज बघायची, त्यामध्ये एक्स्ट्रा फॉर्म्युलाज पण युज करायचे सर. मग ते एक्स्ट्रा पण मी नोट डाऊन करायचे, कारण की सकाळी रिवाइज करायला तुम्हाला नोट डाऊन करावं लागेल सगळं, आणि लिहून जेवढी प्रॅक्टिस करता येईल ते सगळ्यात बेस्ट ऑप्शन आहे. मी ब्रह्मास्त्र 2-3 वेळा तर सॉल्व्ह केलेली. ब्रह्मास्त्र 2-3 वेळा? हो, पण सगळे नाही केले, स्पेसिफिक चॅप्टर केले प्रॅक्टिससाठी, कारण की ते क्वेश्चन रिकॉग्नाइज व्हायला पाहिजे. तुमच्या समोरून 2-3 वेळा गेलं की तुम्हाला एक्झाम मध्ये कळेल की हा चॅप्टरचा आहे, की आता आपण हा फॉर्म्युला युज करू. आता पुस्तकांबद्दल बोलली, ब्रह्मास्त्र 2-3 वेळा रिवाइज केला, पण त्या मधले जे प्रश्न सीईटी मध्ये आलेले प्रश्न काय रिलेशन होते? ऍक्च्युअल क्वेश्चन्स खूप सारे होते. केमिस्ट्री मध्ये तर बोलूच नका, खूप होते. केमिस्ट्री एक असं आहे की बघितलं आणि क्लिक झालं. अच्छा, लगेच. म्हणून कमी टाइम मध्ये पेपर मला फिजिक्सला जास्त वेळ भेटला, आणि फिजिक्स काय मी एवढा पण स्ट्रॉंग नाहीये, थोडा वीकच आहे माझं, पण मी लास्टच्या 20-25 डेज 15 डेज मध्ये कव्हर अप केलेले जेवढे होते, इझी चॅप्टर्स करून. मग मला त्यासाठी टाइम भेटला, एक्स्ट्रा टाइम. आणि बाकीचे क्वेश्चन रिमेनिंग आहे ते थोडं कॉमन सेन्स युज केला ना, तर क्वेश्चन वाचून तर ते होऊन जातात. म्हणजे एवढं पण डिफिकल्ट नाही म्हणू शकत, फक्त मॅथ्स थोडंसं हार्ड आहे, तुम्हाला फॉर्म्युला करूनच जायला लागेल. आता एखादा विद्यार्थी विचार करतो की मी ऑनलाईन शिकू की ऑफलाईन, कारण बहुतांश मुलं काय करतात, ते ऑनलाईन मध्ये सेल्फ जे आपलं डिसिप्लिन असतं ते पाळू शकत नाही. त्यांना ऑफलाईन कोचिंगसाठी जातात, तिथे कोणतरी पाहिजे पाठीमागून हे छडी घेऊन, मग टाइम टेबलनुसार ते कोचिंगला जातात, परत येतात. ऑनलाईन मध्ये तसा प्रकार नसतो, आपल्याला स्वतःला टाइम टेबल बनवून करावं लागतं. आणि ऑनलाईन मध्ये जर एखाद्या विद्यार्थ्याने सीईटी साठी कोर्स घेतला ॲपवर, तर तिथे पण लाईव्ह लेक्चर जर होत असतील तर ते टायमिंग प्रमाणे येतात. पण युट्यूबवर, जसं ती बोललीस युट्यूबवर, तसं काहीच नाहीये, रेकॉर्डेड सर्व अवेलेबल आहे. मग स्वतःने सर्च करून सर्व करायचं. ते कसं तू प्लॅन केलंस, मॅनेज केलंस की युट्यूब? ऍक्च्युअली एक्झामच्या टायमिंगला प्रेशर असतं सगळ्यांना की बाबा आपल्याला एवढे मार्क्स आणायचे, कारण की आपल्या आई वडिलांना आपल्यालाच उत्तर द्यायला लागतं. आपल्या मार्क्सवर त्यांना लोक जज करतात बाहेर, आणि आपण जर चांगल्या कॉलेजमध्ये गेलो, चांगले पर्सेंटाईल आणले, तर बाहेरचे माणसं एकदम रिस्पेक्टाने बघतील तुम्हाला. तुम्ही म्हणले एखाद्याला मी बीजीटीआय मध्ये, तर तो समोरचा माणूस एकदम खुश होईल, एकदम हॅपी होईल. तो प्राऊड मोमेंट त्या आपल्या आई बाबांना भेटेल. बरोबर. म्हणून आपण एवढं हार्डवर्क आणि स्ट्रगल करायचं, ते मॅन्डेटरी आहे. तुम्ही स्वतःहून सर्च करावंच लागेल तुम्हाला. म्हणजे सिलेबस नुसार सर्च करायचं प्रत्येक टॉपिक? नाही, ऍक्च्युअली तुमच्या चॅनलवर तर सगळ्या लाईन अवेलेबल सिरीज मध्ये, आणि सर्च केलं तरी तुमचा चॅनल येतो पहिल्यांदा. आणि बेस्ट चॅनल आहे तुमचा एकदम, कारण की मी तर फ्री मध्ये केलेलं सगळे व्हिडिओज तुमचे, आणि त्यावरून मला हे एवढे मार्क्स आले. विदाउट कोर्स मध्ये केलेला. कोर्स घेतला असता तर अजून आले असते. नाही, ठीक आहे. युट्यूबवर पण आम्ही खूप चांगलं शिकून ठेवलंय, ते वापरून मुलं करू शकतात. आता परीक्षेनंतर आपण हे बोलूया, आन्सर की आली होती, तर 95.88% साठी तुझे किती मार्क्स होत होते आन्सर की मध्ये? माझे 110 मार्क्स होते. 110 मार्क्स आउट ऑफ 200. म्हणजे तुम्ही 200 पैकी 110 काढले तरी तुम्ही 95 पर्यंत पोहोचता. 99 साठी तुम्हाला 150 प्लस असं म्हणजे असतं. 95 150 160 पेक्षा जास्त असेल तर 99 पर्सेंटाईल 99.8. पण तुम्हाला जर
जरी तुम्हाला 200 पैकी 110 120 पडले तर तुम्ही 95 96 97 पर्सेंटाइल क्रॉस होता. जसे की आता आदिती बोलली बरोबर 110 पडले. तर त्यानंतर असं विचार केला होता कुठला कॉलेज, कारण राहणारी तू बाहेरची आहे मुंबईच्या, व्हीजीटीआय एम होता की काय दुसरा माझा कॉलेज? ऍक्च्युली एम व्हीजीटीआय होतं, एसपीआयटी होतं. ह्या दोघांपैकी एक घ्यायचं. एसपीआयटी आणि सीओईपी होतं. हम्म, सीओईपी कसं लाईक हॉस्टेलला जाऊन राहणं, हम्म, परत सराउंडिंग्स वगैरे, हम्म, पुणे एवढं इको फ्रेंडली नव्हतं. हम्म, मग माझ्यासाठी व्हीजीटीआयच पहिला ऑप्शन होता. हम्म, ऍक्च्युली ते मुंबई युनिव्हर्सिटीवरती बेस्ड आहे हम्म, आणि मुंबई युनिव्हर्सिटी म्हणजे खूप फेमस युनिव्हर्सिटी आहे, म्हणून मी व्हीजीटीआय प्रेफर दिला. आणि ब्रांच तर मला जे पाहिजे होती ते भेटली. हम्म. लाईक कोर ब्रांच मध्येच मला पाहिजे होतं ऍडमिशन, तर मला कोर ब्रांच मध्येच म्हणजे टेक ब्रांच मध्ये नाहीये का? सीएसआयटी वगैरे नाही घेतलं, कोर ब्रांच घेतलं? ऍक्च्युली मी इंटरेस्टेड नव्हती. मला कोडिंग मध्ये वगैरे एवढं इंटरेस्ट नव्हतंच, अगोदरपासूनच नव्हतं. हम्म, म्हणून मी ते सीएसआयटी ऑप्शन फॉर्म मध्ये पण नव्हतं भरलेलं. हम्म, कारण की शेवटी कॉलेज मॅटर करत नाही तुमच्यासाठी, हम्म, तुमचं इंटरेस्ट कशात आहे. आणि हम्म, तुम्ही कोणत्या पण कॉलेजला असेल ते कधीच मॅटर करणार नाही. तुम्ही तुमचा किती बेस्ट देताय ते मॅटर करताय ऍट लास्ट. बरोबर बोललीस. तर आता 4 वर्ष अजून अभ्यास करायचा, 12वी साठी केलं, सीईटी साठी हा. केलं, तर ह्या 4 वर्षात जे अभ्यास करायचं त्यासाठी काय प्लॅन केलाय, कसं? त्यासाठी कॉलेज प्रमाणे जे ते बुक्स प्रोव्हाइड करतील हम्म, तर ते आम्ही रोज रीडिंग. आता आमचा सेमिस्टर 1 आहे हम्म. डिसेंबरला. लगेच परीक्षा आहे, हा. ऍडमिशन उशीर झालाय. मग ते सेमिस्टर 1 सेमिस्टर 2 मग त्याच्यात एकदम फोकस्ड आणि ते क्लिअर होऊन पुढे जाणं इम्पॉर्टंट आहे विथ गुड सीजीपीए. आता युट्यूबवर तुला सवय आहे सीईटी वगैरे 12वी अभ्यास करण्याची. इंजिनिअरिंगचा पण आम्ही चॅनल स्टार्ट केला, दिनेश सर इंजिनिअरिंग. त्याचा वापर करत आहेस? मी तुमच्या चॅनलला ऍक्च्युली सबस्क्राईब पण केलंय हा. आणि तुमचे मॅथचे मॅट्रायसिस लेक्चर वगैरे, BEE मेकॅनिक्स वगैरे सगळे बघितले. आता स्टार्ट केलंय, स्टार्ट केलंय इथे पण फायदा घेणार आहे हा. पूर्ण. आणि माझा मॅथचा एक चॅप्टर कम्प्लीट पण झालेला आहे. वा, व्हेरी नाईस. तर तुम्हाला सांगू इच्छितो, जसं तुम्ही 12वी सीईटी मध्ये तुम्ही आमच्या चॅनल दिनेश सर लाईव्ह स्टडी युट्यूब वरून तुम्ही शिकता, तसंच आता इंजिनिअरिंग साठी पण आमचं चॅनल आहे दिनेश सर इंजिनिअरिंग नावाने. तिथे मोफत मध्ये सर्व विषयांचे जे लेक्चर्स येत आहेत ते तुम्ही वापरा, त्यांना यूज करा, शिका आणि आपल्या जी सेमिस्टर एक्झाम आता येणार आहे डिसेंबर जानेवारी मध्ये चांगले मार्क्स घेऊन यायचे. ठीक आहे. अजून तू काय म्हणजे मेसेज देऊ इच्छिते जे पुढचे विद्यार्थी आहेत सीईटी देणारे 2026 मध्ये, त्यांना काय मेसेज असेल तुझा? तुम्ही टेक्स्ट बुक नीट वाचा फॉर केमिस्ट्री. फॉर फिजिक्स तुम्ही क्वेश्चन्स PYQs ब्रह्मास्त्र बाय करा. त्यातून तुम्ही सगळे क्वेश्चन करा 1 and 1 आणि रिपीट करा ते क्वेश्चन. नाही आलं तुम्ही डबल करा ते क्वेश्चन, प्रॅक्टिस करत राहा, बिकॉज प्रॅक्टिस इज ओनली की फॉर द सक्सेस. ब्रह्मास्त्राचे सोल्युशन वगैरे वापरले होते? हो, सोल्युशन्स तुमचे ऑनलाईन होते PDF मध्ये, ऍपवर. तर मी ते सोल्युशन्स बघायची, नाही आलं तर मी ते परत 2 वेळा करायची. कारण की जोपर्यंत तुम्ही प्रॅक्टिस नाही करणार तोपर्यंत तुम्ही काय उपयोग नाही त्याचा, करून पण काय उपयोग नाही. सोल्युशन मध्ये सोडवण्याची पद्धत कशी आहे हँड रिटन सोल्युशन मध्ये? तुमची एकदम बेस्ट आहे, बिकॉज तुम्ही फॉर्म्युला दिलाय, कोणता वापरलाय कोणत्या स्टेपला ते स्पेसिफाय केलंय, बिकॉज ते इम्पॉर्टंट आहे. तुम्ही स्टेप वाईज नुसतं बाकीचे सोल्युशन जर गुगलवर बघितले तर त्याच्यात तुम्हाला असं मेन्शन नाही केलं की आम्ही फॉर्म्युला यूज करा. डायरेक्ट 2-3 स्टेप मध्ये आन्सर फिनिश. म्हणून तुम्ही ते हाय तर हाय असं लिहून मग ते पुढे एक्झामच्या वेळेस तुम्ही थिंक करणार की मी त्यावेळेस जर तो सोल्युशन केला असता नीट प्रॉपर वेनी तर मला ते आज जमलं असतं. खूप खूप चांगलं. आणि आता जी मुलं 12वीला आहेत आता, त्यांना असा विचार पडतो की आता 12वी बोर्ड एक्झाम आहे, त्यासाठी टाइम आहे, सीईटी त्या पुढे आहे, तर आम्ही नंतर सीईटी देऊ, आता 12वीवर फोकस करून बोर्ड एक्झाम झाली त्यानंतर सीईटी देऊ. मग तुला काय वाटतं त्यांना काय करायला पाहिजे? नाही, हे विचार करणं चुकीचं आहे. तुम्ही तुमचा बोर्डाचा अभ्यास सुरू ठेवा. तुम्ही तुमचा सीईटीचा 1 तास जरी दिला ना, 1 hour 2 hour तरी सफिशियंट आहे. नुसतं एमसी काय, तुम्ही आता समजा बोर्डचा एक चॅप्टर केला कोणत्याही सब्जेक्ट, त्यावर तुम्ही MST CETचे MCQ करा, तुमचा MSTचा अभ्यास पण झाला आणि तुमची बोर्डाची तयारी पण झाली. कारण सिलेबस सेमच आहे, सिलेबस A to Z सेम आहे. टेक्स्ट बुक फॉलो करा फक्त. आणि मॅथ्स साठी
थोडंसं हाय लेवल झालंय, म्हणून नुसतं टेक्स्टबुक करून काही उपयोग नाही. कॉन्सेप्ट सेम आहे, फक्त क्वेश्चन हाय लेवलचे. म्हणून तुम्ही त्यांचं चॅनल रेफर करा, बिकॉज त्या चॅनल मध्ये जेई मेन्सचे क्वेश्चन पण त्यांनी व्हिडिओ बनवलाय, तो पण बघा. काय काय ठराविक चॅप्टर आहेत जे खूप हार्ड आहेत. जेई मेन्स माझी, हा जेई मेन्स, ट्रिग्नोमेट्री, लाईन अँड प्लेन, वेक्टर्स, त्याच्यावर खूप हार्ड क्वेश्चन आलेले आमच्या पण शिफ्ट मध्ये. पण ते तुमच्यामुळे हेल्प झाली, बिकॉज त्यात शॉर्टकट्स यूज केलेले आम्ही, आणि त्या शॉर्टकट्स खूप हेल्पफुल आहेत. तुम्ही ते फॉर्म्युला शॉर्टकट्स ते लर्न करून जावा. आता शॉर्टकट साठी तुम्ही फॉर्म्युला बुक वापरू शकता. आमची ऑर्डर करा eklavyapublication.com वरनं, तुमच्या घरी येईल. ओके, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स तिन्ही आहे, त्यामध्ये फॉर्म्युलेज आहेत, शॉर्टकट आहेत. आणि सीईटी साठी तयारी करायची असेल तर आपल्या युट्यूबवर एकलव्य बॅच नेहमी दरवर्षी येतेच, लाईव्ह बॅच आणि रेकॉर्डेड बॅच सुद्धा उपलब्ध आहे. तुम्ही युट्यूबला दिनेश सर लाईव्ह स्टडी चॅनलवर जाल तर तुम्हाला एकलव्य 1.0, 2, 3, 4, 5 ओके एवढे बॅचेस अवेलेबल आहेत. आता पुढची जी एकलव्य बॅच आहे ती दिवाळी नंतर येणार आहे. तुम्ही मोफतमध्ये युट्यूबवर आमच्यासोबत प्रॅक्टिस करू शकता. आणि अजून एक आमची टॉपर्स प्रो बॅच आहे, ती ॲपवर येते, तेही घेऊ शकता. आता आदिती बोलली ब्रह्मास्त्रबद्दल. ब्रह्मास्त्रमध्ये पूर्ण PYQs आहेत, त्याचप्रमाणे प्रश्न सीईटीला येतात थोडाफार बदल करून. आणि आदितीने जे काय मेसेज दिलाय तुम्हाला की आत्तापासूनच तुम्ही तयारी स्टार्ट करा, कारण नंतर होणार नाही, खूप बर्डन येणार. 25 चॅप्टर जरी मॅथ्सचे असतील तर जवळपास 75+ चॅप्टर PCMचे होतात, आणि एका महिन्यात ते करणं अवघड आहे, आणि रिव्हिजन गरजेची असते. आत्तापासून कराल तर होईल. खूप खूप आभार, धन्यवाद आदिती, आमच्या स्टुडिओमध्ये आलीस आणि मोलाचं मार्गदर्शन केलं मुलांसाठी. खूप खूप धन्यवाद. थँक्यू सर.